अनुवाद प्रकरण 13. तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रगट झाला व त्याने तुम्हाला काही चिन्ह किंवा चमत्कार दाखविला आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हाला प्रत्यय आला आणि तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हाला सुचविले, तरी त्या संदेष्ट्याचे किंवा त्या स्वप्न पाहणाऱ्याचे तुम्ही ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच चिकटून राहावे. त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणाऱ्याला जिवे मारावे. कारण तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले व दास्यगृहातून सोडविले, त्या तुमच्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हाला फितवितो. अशा प्रकारे तुम्ही आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. तुझा भाऊ म्हणजे तुझा सहोदर, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझी प्राणप्रिय स्त्री, तुझा जिवलग मित्र ह्यांच्यापैकी कोणी तुला व तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याची गुप्तपणे फूस लावू लागला, मग ते देव पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या आसपासच्या किंवा दूरदूरच्या राष्ट्रांचे असोत, तर तू त्याच्या म्हणण्यास रुकार देऊ नये आणि त्याचे ऐकू नये. त्याच्यावर दयादृष्टी करू नये, त्याची गय करू नये अथवा त्याला लपवून ठेवू नये. त्याला अवश्य ठार मारावे. त्याला जिवे मारण्यासाठी त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावे. मरेपर्यंत त्याला दगडमार करावा. कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिस्र देशातून म्हणजे दास्यगृहातून काढून आणले, त्याच्यापासून तुला बहकविण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. हे ऐकून सर्व इस्रायल लोकांना भीती वाटेल आणि तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते पुन्हा करणार नाहीत. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला वस्ती करावयाला दिलेल्या नगरांपैकी एखाद्या नगराविषयी तुझ्या कानावर अशी बातमी आली की तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांची सेवा करावयाला यावे असे म्हणून आपल्या नगरातील लोकांना बहकविले, तर पूसतपास करावा, शोध करावा व बारकाईने पत्ता काढावा. आणि ही गोष्ट खरी असली आणि तुमच्यामध्ये असले अमंगळ कृत्य घडले आहे ह्याविषयी खात्री झाली, तर त्या नगराच्या रहिवाशांना तलवारीने अवश्य मारून टाकावे आणि त्या नगराचा व त्यातील सर्व वस्तूंचा समूळ नाश करावा आणि सर्व प्राणीमात्राचा तलवारीने संहार करावा. त्या नगरातील सर्व लूट चव्हाट्यावर जमा करावी आणि ते नगर त्यातल्या लुटी सुद्धा आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ सर्वस्वी जाळून नष्ट करावे. त्याचा ढिगार कायमचा तसाच पडू द्यावा, ते पुन्हा वसवू नये. अशा शापित वस्तूतले काही एक तुझ्या हाताला लागून राहू नये, म्हणजे परमेश्वर आपल्या तीव्र कोपापासून परावृत्त होऊन तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तुझ्यावर दया करील व तुझा कळवळा येऊन तो तुला बहुगुणित करील. ज्या आज्ञा आज मी तुला देत आहे त्या सर्व तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून पाळशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, तरच असे होईल.